हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेली ओवी गीतेतील अध्याय क्रमांक 2, अर्थातच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय क्रमांक 2 आणि या दुसऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक 105. या ओवीमध्ये माऊली आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, हे उपजे आणि नाशे ते मायावसे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. अर्थात निर्माण होतय आणि नाश पावतय. हे जे दृश्य तुमच्या आमच्या डोळ्यांना दिसतंय किंवा तुम्हा आम्हाला दुसतंय, याला कारण म्हणजेच आपल्याकडे निर्माण झालेली माया. मायावशे दिसे. बरं का, ती माया दूर सारून जर आपण त्या वस्तूची ओळख घ्यायला गेलो, त्या ब्रह्माची ओळख घ्यायला गेलो, तर ते उपजतही नाही आणि नाशही पावत नाही. ते असतच असे सर्व काळ. उपजन नाश पावणं हे मायेचा स्वभाव आहे, हे लक्षण मायेचं आहे. बरं का, पण ब्रह्माचं लक्षण जर पाहायला गेलं, देवाचं लक्षण जर पाहायला गेलं, तर त्याला येणंही नाही आणि जाणंही नाही. तो असतच असे सर्व काळ. त्याची एक ओळख करून देताना या ठिकाणी भगवंत दृष्टांत मांडतात. बरं का, काय म्हणतात भगवंत? जैसे पवने तोय हलविले आणि तरंगकार झाले, तरी कवन के जन्मले म्हणो ए येथे. वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर एखाद्या सागरामध्ये पाण्याचं रूपांतर लाटेमध्ये निर्माण होतंय. बरं का, लाट निर्माण झाली काय आणि तिथेच गुप्त झाली काय? पाणी आहे तिथेच आहे, लाटेमध्ये परिवर्तन झालं, लाटेमध्ये रूपांतर झालं, पण लाट नाहीशी झाल्यानंतर ही पाणी तिथेच आहे ना, ते तिथेच गुप्त झालं ना. तसं येणं जाणं जे आहे ते मायेला आहे, ब्रह्माला नाही आहे, देवाला नाही आहे, आत्म्याला नाही आहे. जे येणं जाणं तुम्हा आम्हाला उपजणं नाश पावणं हा जो भ्रम जो निर्माण होतो तुमच्या आमच्याकडे, याला कारण म्हणजेच माया आहे. मायेच्या गुणे हा भ्रम तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असतो. असो, या ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, हे शिवणेर फरडेपाडा गाव आणि या गावातील शिर्के परिवार, या शिर्के परिवाराचे पिताश्री कैलासवासी रघुनाथ पालो शिर्के बाबांना मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर बाबांनी तुमचा आमचा वयाच्या 81व्या वर्षी निरोप घेतला, म्हणून वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. बरं का, 81 वर्ष बाबांनी या ठिकाणी कार्य केलं. आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले. मूळचे शेतकरी असलेले बाबा शेती व्यवसाय केला, काबाड कष्ट केले, मेहनत घेतली, स्वाभिमानाने जगले, कोणापुढे झुकले नाही, कोणापुढे वाकले नाही, स्वाभिमानाने जगले. आणि या ठिकाणी या मुलाबालांचं संगोपन करत असताना, आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना जेवढी काही चांगली कर्म करता आली, जेवढं काही चांगलं वागता आलं, जगता आलं, त्याप्रमाणे जगले, वागले. अतिशय चांगल्या प्रकारे आदर्शयुक्त या ठिकाणी त्यांनी कार्य केलं आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे, सृष्टीच्या नियमाप्रमाणे वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या पाश्चात आमचे चंद्रकांत दादा असतील, बाबांच्या 2 मुली लीलाताई असतील, भीमाताई असतील,
त्याचप्रमाणे बाबांचे भाऊ आमचे लक्ष्मण बाबा असतील, दिलीप दादा असतील, त्याचप्रमाणे बाबांचा नातू असेल अविनाश दादा, हा संपूर्ण शिर्के परिवार. आणि खऱ्या अर्थानं जेवढ्यांची नावं घेतली तेवढ्या सगळ्यांना दुःख तर आहेच आहे बाबा जाण्याचं, बरं का. सर्वांना पावलोपावली आठवण येणार आहे, कारण भाऊ गेल्याचं दुःख त्या भावालाच माहिती असतंय काय असतंय ते. पितृक्षेत्र हरपल्याचं दुःख त्या मुलांनाच माहिती असतंय, पितृक्षेत्र हरपल्यानंतर काय दुःख असतंय ते. आम्ही अनेक माणसं समाजामध्ये पाहतोय स्वतःवर स्वतःच्या मुलांवर प्रेम करणारी, पण या ठिकाणी भावाच्या मुलावर सुद्धा तेवढंच आमच्या दिलीप दादावर प्रेम केलं असेल आमच्या बाबांनी. जरी पुतणे असेल तरी सुद्धा तेवढीच आवड भावाची सुद्धा आणि त्या मुलाची सुद्धा, तेवढंच प्रेम, बरं का. अशी माणसं आम्हाला खूप कमी पाहायला मिळतात. आठवण तर सर्वांनाच होणार आहे, पण सगळ्यात जास्त आठवण असेल ती म्हणजे माझ्या आईसाहेबांना, जानकीबाई आईसाहेब बाबांच्या सौभाग्य होती. बाबांच्या जाण्यानं एक मोठं दुःख या शिर्के परिवारावर, सर्व अपतेष्टांवर पसरलेलं आहे. खऱ्या अर्थानं ज्या जगामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, ज्या युगामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, ज्या सृष्टीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, त्या सृष्टीची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नाचतंय. ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत माऊली, ह्या लोकांचं नावच आहे मृत्यूलोक. मृत्यूलोक नाव आहे, बरं का. जन्म झाल्याबरोबर आमच्या बाजूलाच येतो, कधीही सोडत नाही. एक वेळ मित्रांच्या मनाविरुद्ध जर झालं तर मित्र तुम्हाला सोडून जातील, नातेवाईकांच्या मनाविरुद्ध जर झालं तर नातेवाईक तुम्हाला सोडून जातील. ऐकताय ना. घरातल्यांच्या मनाविरुद्ध जर तुमचं जगणं वागणं असेल तर घरातले सुद्धा तुमचा तिरस्कार करतील, पण जन्मापासून शेवटपर्यंत तुम्ही त्या कितीही त्याचा तिरस्कार केला मृत्यूचा, तरी मृत्यू कधी तुम्हाला सोडत नाही. तुम्ही विसरलात तरी तुमचं स्मरण त्याला असतंय ना. तुम्ही त्याचा तिरस्कार करा, त्याच्याकडे तिरस्काराने बघा, त्याचा राग करा, द्वेष करा, मत्सर करा, तो तुम्हाला कधीही सोडत नाही, कधीही सोडत नाही. आणि म्हणून संतांनी मृत्यूकडे मित्रत्वाच्या भावनेने बघितलं. समजतंय ना. संत मृत्यूला घाबरले नाहीत माऊली. घाबरले का? अजिबात नाही. संत मृत्यूला घाबरले नाहीत. त्याला कारण काय? संतांनी मृत्यूकडे मित्रत्वाच्या भावनेने बघितलं, ज्या मृत्यूकडे आम्ही शत्रूच्या भावनेने पाहतोय. आम्ही काय घाबरतोय? आम्ही शत्रू म्हणून त्याच्याकडे पाहतोय. अरे जाणं तर प्रत्येकाला आहेच ना. मग असं जगा, असं जगा. तर जन्माचा सोहळा तर आपण आपल्या पद्धतीने नाही केला. जन्माचा सोहळा झाला पण आपण आपल्या पद्धतीने केला का माऊली? जन्माचा सोहळा आपल्या घरातल्यांनी, आपल्या नातेवाईकांनी त्यांच्या पद्धतीने केला. पण ऐका ना, असं आयुष्य जगा की मृत्यूचा सोहळा आपल्या मनाप्रमाणे झाला पाहिजे, आपल्या बुद्धीप्रमाणे झाला पाहिजे, आपल्याला पटेल असा झाला पाहिजे. आणि मृत्यूचा सोहळा जर करायचा असेल तर त्यासाठी जन्म आणि मृत्यू यातला मधला काळ म्हणतात आयुष्य. दादा ऐका ना, आयुष्य किती असावं ते आमच्या हातात नाहीये. आम्हाला खूप वाटतंय ना 100 वर्ष देवाने आयुष्य दिलेले, 100च्या 100 वर्ष जगावं. ज्यांना 100च्या 100 वर्ष मिळतंय तेही ही सृष्टी सोडायला तयार होत नाहीत. 105 वर्ष कार्य करणाऱ्या बाबांच्या उत्तरकार्याच्या निमित्तानं परवा प्रवचन झालं. विचारलं बाबा कसे गेले? जाताना काही म्हणे काय नाही, फक्त एवढं सांगितलं की तो माळ आहे ना ते चिर जरा मोकलं करा, बुजत आलं. 105 वर्ष जगणाऱ्या माणसाची जर शेवटची ही इच्छा असेल तर मी म्हणेन, जे आयुष्य आम्हाला भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे ते आयुष्य जगत असताना शेवटच्या वेळेला जर आम्हाला आमची माया बाजूला सारून जर ब्रह्माचं देवाचं स्मरण जर होत असेल तर आयुष्य आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. ते आयुष्य आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून ऐका ना, किती आयुष्य असावं हे आमच्या हातात नाही आहे, पण आयुष्य कसं असावं हे मात्र निश्चित आमच्या हातात आहे, निश्चित आमच्या हातात आहे. आणि त्याची ओळख जर आम्हाला घ्यायची असेल तर या ठिकाणी सत्य का आणि असत्य का याची सर्वप्रथम आम्ही ओळख घेतली पाहिजे, त्याचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं पाहिजे.
प्रस्तुत ओवीतून या ठिकाणी माऊली आम्हाला ओळख करून देतात. हे उपजे आणि नासे ते माया वसे दिशे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाश. बर का, एखादा माणूस जर आम्हाला सोडून गेला तर आम्ही गावभर चर्चा करतोय, आमका आमका गेला, अमुक अमुक माणूस मेला हो. सरा पुढे दादा, सर थोडं पुढे सर, अगदी पुढे बसा. काय चर्चा करतोय आपण? अमुक अमुक माणूस मेला हो, अमुक अमुक माणूस गेला हो. बरं का, आता तसं जर पाहायला गेलं बाबा, तर आपण ज्या माणसाविषयी बोलतोय त्या माणसाची आतापर्यंत ओळख करून देताना आपण काय करून द्यायचो? अहो तो नाही का परडेपाड्यातला आपला शिवनेर मधला असा गोरासा करकासा येतो, नात्याचा थोडा असं आहे बघा. बरं का, त्याच्या शरीराची आपण ओळख करून देत असतो, शरीराची आपण त्याच्या ओळख करून देत असतो. बरं का, पण मला सांगा, ज्या इंद्रियांची आपण ओळख करून देतो, ज्या नाकाची, डोळ्याची, ज्या रंगाची, ज्या उंचीची, ज्या चामडीची आपण त्वचेची ओळख करून देत असतो, ते आपल्या समोर सगळं पडलेलं असतंय ना, देह पडलेला असतो की नाही, पण तरी सुद्धा गावभर चर्चा काय, अमुक अमुक माणूस गेला. ज्या शरीराने आम्ही त्याला ओळखायचो ते शरीर जर आमच्या समोर पडलेलं आहे, तर मग नाम धारण करून राहणारा कोण होता? नाव धारण करून राहणारा कोण होता? तो. आम्ही तर म्हणतो तो गेला, मग नाव धारण करून राहणारा कोण होता? माणूस मरतो, ऐका, आम्ही बोलताना काय बोलतो? माणूस मेला, पण त्याच जीवाच्या बद्दल जर बोलायचं झालं तर काय म्हणतो? जीव गेला, मेला नाही बोलत. बरोबर आहे की नाही बाबा? जीव गेला. आता जीव कुठे गेला हे जर पाहायचं असेल तर जिवंतपणी जीवशिव ऐक्य केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? चौघांच्या खांद्यावर गेल्यानंतर सगळेच बोलतात राम नाम सत्य आहे, म्हणजे गेलाय त्याला काय फायदा बरं त्याचा? जो ज्या चौघांच्या खांद्यावर आहे त्याला त्याचा फायदा काय माऊली? आपण गेल्यानंतर त्याला सत्याची ओळख करून देतो. काय बोलतो? राम नाम सत्य आहे. गेलाय त्याच्यासाठी का आपल्यासाठी? देह गेल्यानंतर, आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना त्या देहाने काय केलं हे खूप महत्वाचं असते दादा, खूप महत्वाचं असते. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे वागलात याला महत्व आहे. कसे जगलात याला महत्व आहे, कसे वागलात याला महत्व आहे. बरं का, आणि म्हणून ज्या सत्याची ओळख या ठिकाणी भगवंतांनी आम्हाला करून दिलेली, ते सत्य आम्हाला अंतरात्मा असताना, तो देव आमच्या देहाचा सांभाळ करत असताना आम्हाला त्या सत्याची ओळख घ्यायची आहे. येणं जाणं हा आमच्या दृष्टीचा भ्रम आहे. आम्ही जर चर्म चक्षुने देवाला पाहायला गेलो ना तर फक्त देवाच्या मूर्तीपर्यंतच पोहोचू शकतो, देवापर्यंत नाही. आमच्या मायेचा आधार घेऊन जर आम्ही देवाची ओळख घ्यायला गेलो ना तर आम्ही मूर्तीपर्यंतच पोहोचू शकतो, देवापर्यंत नाही. एका मंदिराच्या बाजूला देवदर्शनाच्या रांग असलेल्या त्या रांगेच्या भिंतीवर एक मस्त लिहिलं होतं बघा. बरं का, देवदर्शनासाठी रांग असते की नाही, अशी लांबवर रांग असते, बाजूला अशी भिंत असते, त्या भिंतीवर मस्त लिहिलं होतं. काय लिहिलं होतं माहिती आहे का? देवाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर रांगेतच उभे राहा. पैसे देऊन चोर वाटा बऱ्याच असतात. मायेचा आधार घेऊन चाललाय बरं का आपला. तुम्ही पैशाचा आधार घेऊन जर देवदर्शनाला जात असाल तर मग आधार कोणाचा घेता? तुमच्या दृष्टीने पैसा आहे रे, पण आमच्या दृष्टीने माया आहे ना, ती माया आहे ना. काय लिहिलं होतं? देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर रांगेतच उभे राहा. चोर वाटा तुम्हाला मूर्तीपर्यंत घेऊन जातील, देवापर्यंत नाही, देवापर्यंत नाही. आम्हाला देवापर्यंत जायचं आहे, आम्हाला देवाची ओळख घ्यायची आहे, आम्हाला जीवशिव ऐक्य झालं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायचे, त्यासाठी आमचा तास आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. जीव गेला म्हणतोय पण तो नक्की कुठे गेला याचा आम्हाला तपास करायचा आहे, याची ओळख आम्हाला जिवंतपणे घ्यायची आहे. कुठे जातो तो?
तो येतही नाही आणि जात नाही. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाने सफेद ड्रेस काढावा आध्यात्मिक हरिनाम सोहळ्यासाठी जाताना आमचं गणवेश बघा कसा असतोय, है की नाही? धोतर सफेद, वरती शर्ट सफेद, टोपी सफेद, बरं का. पण तो ड्रेस आम्ही घरी आल्यानंतर काढल्यानंतर जर आम्हाला एखाद्या ठिकाणी लग्नाला जायचं असेल, बरं का, मग त्यावेळेला आम्ही ते वेगळा ड्रेस घालतो. असो, ड्रेस बदलला म्हणजे माणसं बदलली का? ड्रेस बदलला म्हणजे माणूस बदलली? तुमच्या अंगावर सफेद साडी असली काय, काळी साडी असली काय, लाल साडी असली काय, हिरवी साडी असली काय, अजून रंगीबिरंगी साडी असली काय, तुमचे विचार तेच आहेत ना? तर बदलतात. देह तोच आहे ना की देह बदलतोय? नाही ना. बदलवण्याचा आम्ही प्रयत्न केला तरी तात्पुरता, ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तात्पुरताच ना, तात्पुरताच की ना. परत आपलं जसं आहे तसंच. ऐका ना, जसं आम्ही ड्रेस बदलला म्हणजे आम्ही माणसं बदलत नाहीत, शरीर बदलत नाही, तसं आत्मा सुद्धा फक्त देह बदलत असतो, आत्मा कधीही बदलत नाही. आत्मा कधीही बदलत नाही, कधीही बदलत नाही. त्याला येणं जाणं नाहीये. त्यासाठी दृष्टांत दिला ना, मग सागरामध्ये लाट निर्माण होते काय आणि तिथेच गुप्त होते काय? निर्माण झाली, गुप्त झाली, हा आमच्या डोळ्याचा भ्रम आहे. दिसायला पाणी तेच आहे, सागर तोच आहे, तिथेच निर्माण झाली, तिथेच गुप्त झाली, वेगळं नाही. आकाश जे आमच्या डोळ्याला दिसतंय की नाही, ते आकाश आम्ही कसं पाहतोय त्याच्यावर अवलंबून आहे. समजतंय ना? त्या आकाशाचे शास्त्रामध्ये 4 प्रकार मांडलेले आहेत: घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश. आम्ही कसं पाहतोय? एखाद्या मडक्यावर पाणी जर आम्ही घेतलं मडक्यामध्ये, आणि त्या मडक्यावर पाण्यामध्ये जर आम्ही आकाश बघितला, तर मडकाभर पाण्यामध्ये पाहणाऱ्या माणसाला आकाश तेवढाच दिसतो. घटाकाश, त्याला काय म्हणतात? घटाकाश. बरोबर आहे की ना? दिसतंय ना त्याच्यामध्ये आम्हाला आकाश, पण तेवढाच आहे हा आमच्या दृष्टीचा भ्रम आहे. तेवढाच आहे आमच्या दृष्टीचा भ्रम आहे. त्याच्या पलीकडे जाऊ आपण. समजा काही कारणास्तव त्या घटाला, त्या मडक्याला एखादा दगड लागला, मडका फुटला म्हणजे आकाश फुटला का? मडका फुटला म्हणजे आकाश फुटला? मडका फुटला म्हणजे आकाश फुटला, हा आमच्या दृष्टीचा भ्रम आहे. त्या भ्रमाचं निरसन करण्यासाठी प्रवचन आहे. प्रवचन कीर्तन कशासाठी आहे? आमच्या डोळ्याला दिसणाऱ्या भ्रमाचं निरसन करण्यासाठी प्रवचन कीर्तन आहेत, बरं का. सूर्याची किरण जरी अनेक असली तरी सूर्य मात्र एकच आहे ना. सूर्याची किरण जरी अनेक असली तरी सूर्य एकच आहे ना. त्याच्याही पलीकडे जाऊ आपण ना. सूर्य उगवतोय, मावळतोय, हे सत्य आहे की असत्य आहे? आमच्या चर्मचक्षुने जर बघितलं तर ते सत्य आहे, पण भौगोलिक दृष्टीने जर आम्ही अभ्यास केला पूर्णपणे, तर सूर्य मावळत नाही आणि सूर्य उगवतही नाही. सूर्य ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे. फिरते आमची पृथ्वी, आणि पृथ्वी फिरते म्हणून ज्या ज्या ठिकाणी जशी जशी स्थिती प्राप्त होते त्या त्याप्रमाणे त्यांना तो सूर्य दिसत असतो. आम्हाला 24 तासासाठी, अर्थात 12 तासासाठी आम्हाला सूर्य दर्शन देत असतो, बरं का. सकाळी 6 वाजता जर सूर्योदय असेल तर संध्याकाळी 6 वाजता अस्त असतो. वेळा वेगवेगळ्या असतो आपल्या माहितीप्रमाणे फक्त. पण काही देश असे आहेत की त्या देशांमध्ये 6 महिने सूर्य दिसतोय, तर 6 महिने सूर्य दिसतच नाही. पृथ्वी फिरते की नाही? म्हणून सूर्योदय आहे, सूर्यास्त आहे, हे आम्ही जोपर्यंत वरचेवर पाहतो तोपर्यंत आम्हाला दिसत असते, समजत असते. सूर्य एकाच जागेवर आहे, पृथ्वी फिरते म्हणून सूर्य फिरताना दिसतो. तसं ब्रह्माविषयी आहे, ब्रह्म एकाच जागेवर आहे बाबा, बरं का. सत्ययुगात जिथे होता तिथंच त्रेतायुगात पण आहे, आणि त्रेतायुगात जिथे होता तिथेच द्वापार युगात आहे, आणि द्वापार युगात जिथे होता तिथेच आज कलियुगात आहे. ब्रह्मामध्ये फरक झालेला नाही, एवढं स्मरणात ठेवा. देव कधीच बदलत नाही. बदलतो? देव कधीच बदलत नाही. देव बदलला हा आमच्या दृष्टीचा भ्रम आहे. काय म्हटलेलं आहे? उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे.
हे जे दिसतंय ना दृश्य ते आमच्या मायेला दिसतंय. सत्ययुगामध्ये जो देव होता तोच देव त्रेतायुगामध्ये, तेच ब्रह्म द्वापार युगामध्ये, जे ब्रह्म द्वापार युगामध्ये तेच ब्रह्म कलियुगामध्ये. वेगळं नाही, वेगळं नाही. धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी त्या देवाला अनेक अवतारामध्ये, अनेक वेळेला, अनेक प्रकारे कार्य करण्यासाठी यावं लागलेलं आहे. त्याचे अवतार जरी वेगवेगळे असले तरी तो देव मात्र अवतार घेणारा एकच आहे. ते ब्रह्म मात्र अवतार घेणारा एकच आहे. ते येतही नाही आणि जातही नाही. ते असतचे असे सर्व काळ. बरं का? पुराणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे दादा. पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. एखादा माणूस जर आपल्याकडून गेला, म्हणजे आपल्या भाषेत मेला, तर आपण चर्चा करतोय माणूस मेला, माणूस गेला. बरोबर आहे की नाही? गेलं ते शरीर, गेला तो देह, आणि आपल्या समोर त्याचं सगळं विल्हेवाट लावतो की नाही बाबा. आपण एकदा अग्नी दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी जातो आपण त्या स्मशानामध्ये. काय गोळा करायला बरं? कोण बोलला? सोना. माणूस सोन्यासारखा जरी असला तरी राखच काय, आणि सोन्याचा असला तरी काही ना नाव ठेवतात ना सोन्या, म्हणजे नावाचा नाही बरं का, जास्त घातला का मग त्याला पण बोलतो. तसा जरी असला तरी शेवटी राखच, आणि कसाही जरी असला तरी राखच. तिसऱ्या दिवशी आपण राख गोळा करायला जातो. देहाची राखाडी होते, देहाची माती होते दादा. पण पुराणामध्ये असं मांडलेलं आहे की देहाची जरी राखाडी होत असेल, देहाची जरी माती होत असेल, तरी त्या जीवात्म्याचा प्रवास त्या दिवसापासून चालू होतो. जीवात्मा, बरं का, स्मरणात ठेवा. काय म्हणतात त्याला? जीवात्मा. काही उच्च शिक्षित माणसं श्रद्धांजलीच्या वेळेला मृतात्मा म्हणतात. त्यांना आपण सांगितलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा, सांगितलं तर कळेल ना. आत्मा कधीही मरत नाही, मृतात्मा नाही. जीवात्मा म्हणा, प्रेतात्मा म्हणा, बरं का, त्याचा प्रवास तो सुरू होतो. एकदा काय, आपल्या घरातला एखादा माणूस गेला, देहाने जातो. त्याला जो सांभाळणारा होता, नाम धारण करून जो होता, तो आहे ना. 13 दिवस आपल्या घरातून गेलेला माणूस आपल्या दरवाजाजवळ, आपल्या घरामध्ये जीवात्मा म्हणून कार्य करत असतो. किती दिवस? आजच्या दिवसापर्यंत. 13वा आहे ना, आजच्या दिवसापर्यंत. पुराणात याचा उल्लेख आहे, शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे. 13 दिवसापर्यंत तो पाहत असतो माझ्या घरामध्ये काय चाललंय, काय करतोय आपण. आणि म्हणून आपल्या घरातली व्यक्ती गेल्याचं दुःख आपण व्यक्त केलं पाहिजे, व्यक्त केलं पाहिजे. शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या घरामध्ये तुम्ही 13 दिवस अतिशय जोराने हसू नका. कारण तुमच्या घरातून गेलेला माणूस पाहत असतो तुम्हाला किती सुख झालं की दुःख झालं. ज्याने हाडाची कडक केली, रक्ताचं पाणी केलं, कधी स्वतःच्या मौज मजेचा विचार केला नाही. 2-2, 3-3 ठिकाणी फाटलेले शर्ट घालावेत, 2-2, 3-3 ठिकाणी रफ केलेल्या पॅन्टी घालाव्यात, पण मुलांना पाहिजे त्यावेळी पाहिजे ते आणून द्यावं. सणाच्या वेळेला जेव्हा आम्ही त्या सणाचा आनंद घेत असतो, नवीन नवीन कपडे घालून, त्यावेळेला आमचा बाप राबत असतोय, तिकडे शेतामध्ये काम करत असतोय, कुठेतरी एखाद्या ठिकाणी नोकरी करत असतोय, राबत असतोय, कुठेतरी काम करत असतोय, घाम गळत असतोय, कष्ट करत असतोय, मेहनत करत असतोय. का? 4 पैसे जर मला जास्त मिळाले तर मी माझ्या मुलांची हौस मौज करेन. हा आलेला सण आनंदामध्ये राहतील, आनंदामध्ये जगतील. ज्याने हाडाची कडक केली, रक्ताचं पाणी केलं, आपल्याला वाढवलं, घडवलं, मोठं केलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं,
प्रत्येक माणसाला, प्रत्येक मुलाला त्याच्या आयुष्यामध्ये तल हाताप्रमाणे जपणारे जर या जगातले एकमेव दैवत असतील तर ते दोनच, एक आई आणि दुसरे वडील. आई वडिलांशिवाय तुम्हाला कोणीही तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत नाही. तुम्ही किती जरी बोलत असाल माझ्यात पक्का जीव आहे, तरी अशा अपेक्षा पूर्ण होतात तोपर्यंत जीव आहे दादा. एकदा काय मनाविरुद्ध झालं, एकदा काय अशा अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर ते प्रेमही कमी झालं जातंय, तो जीवही कमी झाला जातो. मग ती कोणीही असू द्या, तो कोणीही असू द्या. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची कन्या पुत्र ही नसती आपले भार्या तर परक्याकडची बंधू भगिनी सगळे सोयरे आप्त इष्ट संपत्तीची कोणी नसे या जगी आपले धरी कास तू धर्माची. कित्येकांचे भाऊबीज बंद झाल्या. आम्हाला वाटलं होतं समृद्धी आल्यानंतर आमची समृद्धी होईल, काय भाऊबीज बंद झाल्या दादा. कित्येकांचे रक्षाबंधन बंद झाले. कशावर प्रेम करतोय रे आम्ही, कशाची अपेक्षा करतोय, कशाची अशा अपेक्षा करतोय. मायेसाठी, प्रॉपर्टीसाठी, संपत्तीसाठी आम्ही नाते संबंध तोडून टाकतोय. मी माझ्या डोळ्यामध्ये अशा कितीतरी बहिणी पाहतोय बोलताना माझ्यासाठी माझे भाऊ आजपासून भाषा. काही भाऊ म्हणतायत बहीण जर मला सोडत नाही माझ्यासाठी आजपासून ती गेली. काय आहे अवस्था आमची. आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थानं आम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे आमच्या आयुष्यामध्ये जपणारे फक्त आणि फक्त आमचे आई वडील असतात. तुमच्या घरातून आई किंवा वडील ज्या वेळेला जातात ना दादा, कोणीही असो, त्यावेळेला 13 दिवस जीवात्मा म्हणून ते आमच्या घरामध्ये असतात. आम्ही काय करतोय ते पाहत असतात. शास्त्र सांगतोय, पुराण सांगतोय दादा, त्या 13 दिवसामध्ये कोणाचा द्वेष करू नका रे, घरामध्ये कोणाचा मत्सर करू नका, कोणाचा तिरस्कार करू नका. भुकेल्याची भूक जाणा, तहानल्याची तहान जाणा. जेवढं पुण्य कर्म करता येईल तेवढं करा, जेवढं भगवंताचं नाम चिंतन करता येईल तेवढं करा. गेलेल्या माणसाच्या समाधानासाठी, गेलेल्या माणसाला चांगलं वाटावं, बरं वाटावं म्हणून एवढं तरी आपण केलं पाहिजे दादा, बरं का. आणि मग एकदा काय 13वा. आता ते कसं असते माहितीये का, पुराणामध्ये ती विधी 3 प्रकारे सांगितलेली आहे. आपण जे पिंड वगैरे पाडतो की नाही याचे प्रकार 3 सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार असा सांगितलेला आहे की ज्या दिवशी आपल्या घरातला माणूस जातो त्या दिवसापासून एक पिंड पाडणं, तयार करणं परवडणार नाही. परवडेल? कारण आम्हाला ती बुद्धी नाही ना, आम्हाला ते माहितच नाही काय असतंय ते, अजून पीठ कसलं असतंय ते काही ना माहित नाही, बरं का. पाचरी मारल्यात ना पहिल्यापासून, त्या सुटत नाही, निघत नाही अजून, बरोबर आहे ना बाबा. हा, त्या निघल्या पाहिजेत. त्यासाठी प्रवचन तरुणांनी ऐकलं पाहिजे, कीर्तन तरुणांनी ऐकलं पाहिजे. किती आहे तिथे तरुण, किती आहेत आमचे तरुण? संध्याकाळच्या टायमाला धरून आणावे लागतात. त्याला कारण हेच आहे, जिथे पाहिजे तिथे आमचे तरुण दिसत नाही आणि जिथे नको तिथे, बरोबर आहे की ना. हळदीनं बघा ना, एकदा सुरुवात केली ना 11 वाजता, काय घरातले येऊन पाया पडतात दादा, सकाळचे नवरदेव लवकर जायचे, जरा थांबा, आता एका तास तर आम्हाला झोपू द्या. उजेडे पर्यंत उलट्या सोलट्या तंगड्या करतायत. सकाळी त्यांचा एखादा पण पत्ता नसतो, बरं का. आणि जे असतात ना काही, बरं का, तुम्हा आम्हाला पत्रिकेवर निमंत्रण दिलं जातंय, त्याच्यावर 3च अक्षर, 3च ओळींचं निमंत्रण असतंय. पत्रिका एवढी लांब जरी असली आणि 150 नावं जरी असली त्याच्यावर, तर निमंत्रण आम्हाला किती ओळीचं असतंय? 3 ओळीचं. काय असतंय त्याच्यामध्ये? तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळी सहित काय जेवण्यासाठी यावं, वधूवरांचा शुभ आशीर्वाद देण्यासाठी येण्याची कृपा करावी, बरोबर आहे की ना. वधूवरांचा शुभ आशीर्वाद म्हणजे काय? कोणत्या वेळी देतो आपण? रात्री धिंगाणा घालतो तो वरातीच्या टायमाला, जे वरातीच्या वेळेला पण नाही बोलता येणार. नवरदेव गावात गेला ना बाबा, आता नवीन फॅड निघलंय ते 12 वाजताचं लग्न 2 वाजता लागतंय. कारण रात्री ज्यांची हाऊस पुरी होई नाही ना, ती त्या गावात जाऊन हाऊस पूर्ण करतात.
आणि बाबांसारखे जे काही वयस्कर माणसं असतात ते जाऊन त्यांना हात जोडतात. दादा, अरे 12 वाजल्यापासून त्या तडपत्या मांडवामध्ये मंडळी वाट पाहत आहेत, घामगीर झालेली आहे, भुका लागल्यात लोकांना, अजून किती नाचताय रे दादा, येऊ द्या नवरदेव, 2 वाजले. ऐकतील तर हराम. तरुण शुभाशीर्वाद देण्यासाठी यावं म्हणजे जी मंगल अष्टक सुरू होतात आणि त्यावेळेला आम्ही अक्षदांच्या रूपाने त्यांच्या अंगावर जो वर्षाव करतो की नाही, तो वर्षाव म्हणजेच आमच्याकडून होणारा आशीर्वादांचा वर्षाव आहे, शुभ आशीर्वादाचा वर्षाव आहे. पण नेमका त्याच वेळेला गरम होतोय, लवकर संपवतोय का नाही भटजी, याच्यावर लक्ष असतंय सगळ्यांचं. किती घेतोय मंगल अष्टक, बस झाल्या ना. आमचे तरुण कुठे आहेत बघा ना. मंगल अष्टकांच्या वेळी शुभ आशीर्वाद देण्यासाठी नाहीत, पण एकदा मंगल अष्टका झाल्या कुठे नाही झाल्या का नवरा नवरी उचलाला सगळ्यात पुढं हार घालताना. या ठिकाणी अनेक अभ्यासू माणसं आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, समाजामध्ये वागणारे जगणारे माणसं आहेत, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं आहेत. तुम्ही अनेक ग्रंथ वाचले असतील, पुराण वाचले असतील, शास्त्र वाचले असतील. मला एखाद्या शास्त्रामध्ये किंवा पुराणामध्ये सांगा, असं दाखवा की हार घालताना नवऱ्याला 4-5 लोकांनी उचलावं आणि नवरीला 4-5 लोकांनी उचलावं. दाखवा कुठे लिहिलेलं आहे. उद्यापासून मी माझ्या प्रवचनातून सांगेन, उचला. संस्कारांचा खेळ केलाय आम्ही, संस्कारांचा खेळ. काय केलाय? आमच्या आयुष्यातील 16 संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार मानला जाणारा संस्कार म्हणजे शुभ विवाह सोहळा आहे, संस्कार आहे. काय केलंय आम्ही त्याचं? ऐका ना, आपला विषय असा आहे, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका. पिंड पाडताना त्यावेळेला एक पिंड प्रत्येक दिवशी पाडायचा असतो, पण आमच्याने तेवढं होत नाही, म्हणून आम्ही दशक्रियांच्या दिवशी एकदाच 10 पिंड पाडतो. चालेल, ती पण विधी पुराणामध्ये सांगितलेली आहे बरं का, ती पण विधी पुराणामध्ये सांगितलेली. आपला विषय असा होता की आमचे तरुण जिथे पाहायला पाहिजे तिथे पाहायला मिळत नाही. खरं तर काही गोष्टी आमच्या आम्ही केल्या पाहिजेत, बरोबर आहे की नाही? तुमच्या गावामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये ज्या वेळेला गणेश चतुर्थीला गणपती आपण आणतो मूर्ती रूपाने, साधारणतः तुमच्या गावात घरं किती आहेत? अंदाजे 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 किती घर आहेत? 250 घर आहेत. किती गणपती असतात गावामध्ये अंदाजे? 40, 30, त्याच्यापेक्षा जास्त, 50, त्याच्यापेक्षा जास्त, 60. आता याच्यापेक्षा नका जास्त वाढू बाबा, 60 पकडू आपण. चला, तुमच्या एका गावामध्ये 60 मूर्ती रूपाने 60 ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन होत आहे, बरोबर आहे का? तुमच्याकडे येणारा भटजी तुमच्या एका गावापुरताच मर्यादित आहे, 10 गाव दिलेले आहेत? 10 गाव आहेत, 10 गावांचे 60 करून किती गणपती झालं? 600. जाईल का 600 ठिकाणी? 600 ठिकाणी जाईल. मग या काम आमचा आम्ही केला पाहिजे ना. तरुण, आमचा तरुण भाग्यवंत कुठं पाहायला मिळतो बघा. आता अख्खा तो ग्राउंड भरला असेल तिथं. बाप बिचारा घरी बसून काळजी करत असेल, एवढा मोठा वाढवला घडवला तळ आताच्या फोडाप्रमाणे जपला, 20-25 वर्षाचा केला, आता कुठेतरी कामाला जाईल, 4 पैसे कमवून आणेल, अशी आशा अपेक्षा बापाला असते. आणि एकदा काय घोड्यासारखा झाला का मैदान गाजवायला जातो तिकडे. जाऊ नये असे माझं म्हणणं नाहीये दादा, पण जरा आई वडिलांचा विचार करा. बिचारी त्यांची आशा अपेक्षा असते ना काहीतरी. आणि हे काही पुराणातल्या गोष्टी नाही मी सांगत बाबा, जुन्या गोष्टी नाही सांगत, मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी सांगतो ना. रात्रीच्या वेळी जेव्हा एखाद्या मुलाकडे पाहून बाप बोलतोय, अरे दादा 25 वर्ष झाली तुला, लग्न करायचा विचार करतोय. मुलीवाल्यांना काय सांगू, कुठे जातोय माझा मुलगा? बॉल बॅट घेऊन तिकडे मैदान खेळतोय. किती पगार आहे? जवळचे अजून मी त्याला खर्च करतोय, अजून चप्पल त्याला बुट त्याला मी आणून देतो, हे सांगू? रात्रीच्या वेळी बाप त्या मुलाला हात जोडून सांगतोय, दादा अरे 25 वर्षाचा झाला रे, तो कुठेतरी कामाला जा दादा. शेजारची पोरं गोडाऊनला कामाला जातात, शेजारची पोरं अमुक ठिकाणी कामाला जातात, दादा 4 पैसे कमवून आण ना, थोडीफार मला मदत होईल ना दादा. आयुष्यभर मी मेहनत केली ना, अरे माझ्या पायाच्या तळव्याच्या भेगा बघ ना जरा, त्या भेगा मोज ना दादा. किती मेहनत घेतली रे, किती किती पाय झिजले, माझ्या पायाला साल राहिली नाही रे, माझ्या कातडी राहिली नाही. तो बाप रात्रीच्या वेळी मुलाला हात जोडून सांगतो, दादा कामाला जात जा रे, कुठेतरी 4 पैसे कमवून आण. तुला मी लहानपणी कधी सांगितलंय का जायला? तुझा तोपर्यंत ताकद नव्हती, तोपर्यंत कधी आग्रह केलाय का? पण आता तू 4 पैसे कमवण्याच्या, आणण्याच्या
पात्रतेचा झालेला आहे, तेवढा मोठा झालेला आहे म्हणून सांगतो ना. ऐका ना दादा, सत्य हकीकत आहे, घडलेली हकीकत आहे. रात्रीच्या वेळी बापाने मुलाला सांगितलं, दादा कुठेतरी कामाला जात जा रे. ऐकलं त्याने, बापाला झोपून दिलं, घरातल्यांना झोपून दिलं. पहाटेच्या वेळी उठला आणि रेल्वेमध्ये जाऊन आत्महत्या केली. काही वाटलं नसेल का रे त्या बापाला? काही वाटलं नसेल? प्रत्येक बाप आपल्या मुलाला चांगल्याच शिकवत असतो ना, प्रत्येक आई आपल्या मुलीला चांगल्याच शिकवत असते ना. पण असे तरुण आम्हाला पाहायला मिळतात, हे आमचं दुर्भाग्य आहे. आमच्याच समाजामध्ये, आमच्याच बाजूला हे असे बर्बाद झालेले तरुण आम्हाला पाहायला मिळतात. हे दुर्भाग्य, आमचं दुर्भाग्य आहे. आणि म्हणून ऐका ना, काही गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत ना. गणेश पूजन करणं अतिशय सोपं आहे बाबा, अतिशय सोपं आहे. आरतीच्या पुस्तकाच्या मागे सगळी माहिती दिलेली आहे. पण आम्ही काय करतो माहितीये का? तहान लागली का विहीर खोदायला सुरुवात करतो. उद्या गणपती येणार तर आज आरतीचं पुस्तक वाचायला घेतो. त्याच्यामध्ये काही संस्कृत श्लोक आहे, ततपप होते, मग बोलतो ह्या काम आपला नाही दादा. वर्षभरच तो वाचला असतो. वर्षभर नाही, 2च महिने वाचा. 3ऱ्या महिन्यामध्ये तुम्ही घरी आणलेल्या बाप्पाची पूजा करू शकता. अरे साधं उदाहरण आहे, तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्याचा पाहुणचार जर तुम्ही केला तर त्याला वेगळा आनंद आहे, आणि दुसऱ्याकडून जर करून घेतला तर त्याला वेगळा आनंद आहे. मग आमच्या घरी येणाऱ्या पाहुणा म्हणून बाप्पा त्याचं आम्ही पूजन करू नये का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टींमध्ये जरा लक्ष द्या आणि आपलं आपण काम करायला लागा, जेणेकरून तरी. कारण पुढे भेटणार नाही ते पुरोहित, सगळीकडेच उपलब्ध होणार नाहीत. कारण जुने जे येतात तेच येतात, नवीन त्यांची पोरं शहरात जायला लागली. कारण त्यांना माहिती आहे खेड्यापाड्यामध्ये काय आहे. अशी उदाहरणं दाखवीन ना मी तुम्हाला कितीतरी. बरं ठीक आहे, शास्त्रामध्ये असं मांडलेलं आहे की आईच्या गर्भामध्ये एकदा काय पित्याचं रेत आणि आईच्या शोणीत पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात. बाळाची उत्पत्तीची प्रक्रिया ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये मांडलेली आहे, बाळाची उत्पत्तीची प्रक्रिया म्हणजे पहिल्या दिवसापासून जो बुदबुदकार चालू होतो, तो पहिल्या महिन्याला कशा प्रकारे शरीर तयार होते, दुसऱ्या महिन्याला कशा प्रकारे शरीर तयार होते, तिसऱ्या महिन्याला कुठल्या प्रकारची इंद्रिय तयार होतात, या सगळ्या प्रकारचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. आपल्याला पुढे पुढे सरकायचं आहे, शास्त्र वाचा कळेल. 7 महिन्यापर्यंत त्या बाळाची पूर्ण निर्मिती होत असते. त्याच्या पुढे त्या शरीराची वाढ व्हायला लागते. त्याला श्वासाची गरज असते. नालेच्या वाटून आई जे श्वास घेते ते नालेच्या वाटून अर्धा श्वास बाळाला देते. त्याला अन्न रसाची गरज असते. नालेच्या वाटून आई जे अन्न खाते त्या नालेच्या वाटून त्याला अन्न रस दिला जातो. ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये प्रत्येक महिन्याची बाळाची निर्मितीचं आणि कशा पद्धतीने कुठली इंद्रिय त्याला निर्माण होतात त्याचं ज्याप्रमाणे वर्णन केलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्या घरातून गेलेला माणूस जेव्हापासून जातो तेव्हापासून एक एक पिंड तयार केल्यानंतर त्याची कुठली कुठली इंद्रिय तयार होतात ना, त्याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. ऐका ना, 9व्या पिंडापर्यंत त्याची पूर्ण निर्मिती होत असते आणि 10व्या पिंडाच्या वेळेला त्याला भूक लागते, तहान लागते. म्हणून तर आपण 10व्याला काय काढतो? त्याच्या नावाने घास काढतो ना, बरोबर आहे की नाही? पाणी फिरवतोय की नाही? ऐका, 10व्या दिवशी 11व्या दिवशी, मला तर वाटतं 11व्या दिवशी तुमची सगळी विधी करून झाली, बरोबर आहे की नाही? सगळं सुचिरभूत वगैरे सगळं म्हणजे अगदी 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 सगळं होम वगैरे हवन वगैरे करून सगळं सुचिरभूतता केली का? तर 13व्या दिवशी चांगल्या प्रकारे अन्नदान घडावं या उद्देशाने आपण करतो हे, बरं का? आणि अशा प्रकारे 13व्या दिवशी ज्या वेळेला आम्ही अन्नदान करतो, काही ठिकाणी जलदान करतात, काही ठिकाणी नमस्कार करतात आणि ज्ञानदान घडावं या उद्देशाने आम्ही प्रवचन कीर्तन आयोजित करत असतो. 13 दिवस झाल्यानंतर गेलेल्या माणसाचा प्रवास यमलोकाकडे सुरू होतो, बरं का? आपला विषय काय माहितीये का? शरीर गेला, माणूस मेला, शरीराची राखाडी झाली, मग प्रवास सुरू झाला कोणाचा? जीवात्म्याचा. त्या प्रेतात्म्याचा प्रवास सुरू झाला. यमलोकाला जाईपर्यंत त्याला 1 वर्षाचा कालावधी लागतोय. म्हणून त्याच तिथीला वर्षभरामध्ये आम्ही काय साजरं करतोय, काय आयोजित करतोय? वर्ष श्राद्ध, बरं का? पहिल्या वर्ष श्राद्धाच्या वेळेला त्याचा यमलोकीचा प्रवास पूर्ण होतो. आता 1 वर्षाचा कालावधी जर लागतो तर 1 वर्षाच्या कालामध्ये बरीच गावं लागत असतील ना. मला इथे यायला जवळजवळ एक
1 तासापेक्षा कमी, कारण समृद्धीने आल्यामुळे अगदी 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 कमी वेळ लागला. पण जर समृद्धीचा रस्ता जर बंद असता तर मला खूप गावं लागली असती. नाही, वाशिंदवरून शहापूरवरून जर असं यायला निघलो असतो बाबा तर खूप गावं लागली असती ना, नाही का? तसं आपल्या घरापासून 13व्या दिवसापासून ज्या वेळेला त्या माणसाचा, त्या जीवात्म्याचा यमलोकाकडे प्रवास सुरू होतो, त्या वेळेला त्याला 16 प्रकारची नगरं लागतात. त्याचा उल्लेख पुराणामध्ये केलेला आहे. किती प्रकारची? 16 प्रकारची नगरं लागतात. ती नगरं म्हणजे आपल्या गावासारखी नाही, अमुक गावाला माझी ओळख आहे ना तिथे गेल्यावर पाणी भेटल, अमुक गावाला ओळख आहे तिथे गेल्यानंतर जर दुपार झाली तर कदाचित जेवायला मिळेल, अशी नगरं नाहीत. बरं का? तलवारीच्या पातीची धार असलेली पानं असलेल्या झाडांना खेटूनच जावं लागतंय. काय वेदना होत असतील, नुसती एखादा काटा जरी आमच्या पायाला टोचला तरी किती वेदना होतात ते आम्हाला माहिती नाही. नुसती भाजी निवडता निवडता बोटामध्ये जर काटा गेला तर किती किती त्रास होतो आम्हाला. तलवारीच्या पातीची धार असलेल्या झाडांना खेटून जावं लागते, पुराणामध्ये म्हटलेलं आहे. असे अनेक नगर आहेत. सगळ्या नगरांचं वर्णन करायला एवढी वेळ आपल्याला नाहीये, पुढे पुढे सरकायचं आहे. नद्या आहेत ना मध्ये, पाण्याच्या नाही, नाश रक्ताच्या पुवाच्या नद्या आहेत. बरं का? आणि अशा प्रकारे सगळं पार करत 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 तो जीवात्मा कुठे जातो? यमलोकाला जातो, यमसदनी जातो. वर्षभरामध्ये त्याला यमाकडे जाण्याचा प्रवास वर्षभरामध्ये पूर्ण होतो. आता ऐका, 10 दिवस जर आम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर 10 दिवस पुरेल एवढी सामुग्री आम्ही बरोबर घेतो. ऐकताय ना? अगदी साध्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला, काही मोठी वरिष्ठ भाषा काही सांगत नाही. 10 दिवस जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर 10 दिवसाला लागणारे कपडे, 10 दिवसाला लागणारं साधन सामुग्री जी काही असेल ती आम्ही बरोबर घेतो. बरोबर आहे की नाही? की जेणेकरून आम्हाला 10 दिवस जर प्रवास करायचा तर कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होता कामा नये. तसं 1 वर्षभराचा प्रवास आहे. 16 प्रकारची नगर आम्हाला पार करायची आहेत. ऐकताय ना? आम्ही आयुष्यामध्ये जे गोळा करतोय ना, त्या गोळा केलेल्या आमच्याकडे 2 प्रकारच्या पैकी 1 प्रकारचा गाठोडा तयार होतो. गाठोड्यांचे प्रकार किती आहेत? 2. त्या 2 पैकी एकच बरोबर घेऊन जाता येतो. एक तर पापाचा किंवा पुण्याचा. तुम्ही आयुष्यात काय गोळा केलंय तेच मौली. बरं का? शहापूरच्या बाजारामध्ये गेल्यानंतर जे तुम्ही खरेदी कराल तेच तुमच्या पिशवीत असेल. बरोबर आहे की नाही? परवा शिवरात्र आहे, तुमच्याकडे कुठे असते का जत्रा इथे जवळ? हा, कुठल्या जत्रेला जातात तुम्ही? इथली माणसं कुठल्या जत्रेला जातात बरं? शहापूरला गंगा देवस्थान. बरोबर? तिथे अनेक दुकानं असतात, अनेक असतात की नाही? काही महिला 500 रुपये बरोबर घेऊन जातात आणि 1000 रुपयाचं सामान घरी घेऊन येतात. हे काही पुराणातलं नाही, काही हे आताच आहे. खरंय की खोटं आहे? काही मुलं आमची 200 रुपये घेऊन जातात, 300 रुपयाचं सामान घरी आणतात आणि उलट आईला सांगतात, आई 200 दिलत ना, 300चा सामान आणलाय. 2 मुलं तिकडे त्या दुकानदाराला गुंतवून ठेवतात. 3रा मुलगा बरोबर इकडे काय काढत ते काढतो, आल्यानंतर वाटणी करतात, हे तुला, ते तुला, ते तुला, बस ओके. थोडी तरी वाटली पाहिजे ना, त्याला काय म्हणतात, जनाची नाही पण. हे पुण्य गोळा करतोय की पाप गोळा करतोय आपण? अरे जी बाई आमच्या घरी सुया दाबण विकायला येते बिचारी, 1-1, 2-2 रुपयाचा धंदा करते, त्या बाईच्या फण्या जर तुम्ही बाजूला करायला कमी जास्त करत नाहीत, माऊली तुम्ही नाहीत बरं का? तुम्ही त्यापैकी इथं एकही नाही, कोणी नाही बोलू शकत. बरं का? नाही बोलू शकत. पण तुम्ही विचार करा, वर्षभर ती माणसं यात्रेची वाट पाहत असतात. ती यात्रा येईल, 4 पैसे आम्हाला मिळतील. तिथे 4 पैसे मिळाले की आमच्या मुलांना नवीन कपडे घेऊ, चपला घेऊ, त्यांची फीस भरू, त्यांना पुस्तक वह्या आणू, असं प्लॅनिंग केलेलं असतंय, नियोजन केलेलं असतंय. ऐका, सर्वच माणसं श्रीमंत नसतात रे या ठिकाणी, सर्वच माणसं श्रीमंत नसतात. पण त्यांचं काही नुकसान होत नाही ताई. नुकसान होतंय ते तुमचं, आमचं नुकसान होतंय. ऐका ना, लहानपणी तो मुलगा ज्या वेळेला शाळेत जायचा त्यावेळेला पेन्सिली चोरायचा,
पाट्या चोरायच्या, वह्या चोरायचा, पेन चोरायचा. आई वडिलांना चांगलं वाटायचं का माझ्या मुलाला काही विकत आणावं लागत नाही. तोच मुलगा मोठा झाला, हळूहळू चोऱ्या लबाड्या करायला लागला. ऐका ना, पापाची कर्म जास्त दिवस चालत नाहीत असं म्हणतात. एकदा काही 100 पूर्ण झाली की तुम्ही असो नाही तर मी असो, कोणीही असो तिथे पाप ते पापच आहे. पापाचं रूपांतर जर तुम्ही पुण्यामध्ये करण्याचा प्रयत्न करत असाल तर तो तुमचा भ्रम आहे. पापाचं रूपांतर पुण्यात करणं समजतंय ना. करोड रुपयाचा घोटाळा करताना 4-5 लाख एखाद्या देवस्थानला देऊन टाकणं. घामाचे द्या, कष्टाचे द्या, मेहनतीचे द्या. तुम्ही जे धर्म आचरणाने घेताय ना त्याच्यातले द्या, नक्कीच तुम्हाला पुण्य मिळेल. पण करोड रुपयाचा घोटाळा करून जर काही लाख रुपये जर तुम्ही साईबाबाला जर देत असाल, अमुक ठिकाणी जर देत असाल, तर तुम्हाला वाटत असेल की करोड रुपयाचा घोटाळा केलेला त्या पापाचं रूपांतर मी पुण्यात केलं. हा भ्रम आहे तुमचा. पाप ते पापच आहे आणि पुण्य ते पुण्यच आहे, बरं का. मोठमोठ्या चोऱ्या करायला लागला तो. चोऱ्या करता 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 नंतर 100 पूर्ण झाली, पकडला गेला. पकडला गेल्यानंतर त्याला रिमांड मध्ये घेतला. एक एक चोरी, एक एक त्यांनी जो काही केलेलं जे काही होतं कांड ते सगळं त्याचं उघडकीस आणलं आणि सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. फाशीची शिक्षा सांगितली त्याला, बरं का. सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सांगितली. त्याला विचारलं, दादा उद्या तुला फासावर जायचं आहे, अखेरची इच्छा काही आहे का? म्हणे काही नाहीये, मला पंचपक्वान्न नको, मला कुठल्याही प्रकारची सुविधा नको, मला कुठल्याही प्रकारचं सुख नको, माझी काही इच्छा अपेक्षा नाही. फक्त 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 एकच मला वाटतंय की माझ्या आईच्या कानामध्ये मला 2 शब्द फक्त सांगायचे, तेवढं फक्त मला सांगू द्या. मला आईला काहीतरी सांगायचं आहे माझ्या. आणि फासावर नेण्याच्या आधी त्याच्या आईला बोलावलं, त्यांची भेट घालून दिली आणि सांगितलं, दादा जा, तुझ्या आईच्या कानामध्ये तुला काय सांगायचं आहे ना ते सांग जा. ज्या वेळेला तो मुलगा आईच्या कानाजवळ गेला, अगदी जवळ गेला आणि कानाला कर्कन चावल्यानंतर ती आई ओरडली आणि विशेष म्हणजे बोलते, बाळा अरे चावायचंच होतं तर पहिले सांगायचं ना. आजूबाजूचे सगळे बोलायला लागले, तुला काहीतरी सांगायचं होतं म्हणून आईच्या जवळ नेलं, चावायचं होतं म्हणून नाही दादा. ती आई बोलते, बाळा का चावला रे माझ्या कानाला, एवढं करून का चावला? त्यावेळेला तो मुलगा बोलतोय, अगं आई, ज्या वेळेला मी शाळेमध्ये जायचो त्यावेळेला पाटी पेन्सिल चोरायचो, त्याच वेळेला जर माझ्या कानपटात आणली असती ना तर आज फाशीची शिक्षा मला झाली नसती. आई, आज फाशीची शिक्षा मला झाली नसती. ते 16 प्रकारचं नगर पार करत असताना आमच्या बरोबर 2 प्रकारचे गाठोडे असतात, एक तर पुण्याचा किंवा पापाचा. आम्ही काय गोळा करतोय त्याच्यावर अवलंबून आहे. आम्ही पाप कर्म करतोय की पुण्य कर्म करतोय याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही शास्त्र वाचा, पुराण वाचा, अजून काय आपल्या संतांचं वाङ्मय वाचा, या 2च गोष्टींवर सगळं काय अवलंबून आहे बाबा. तुमची कर्म किती ज्ञान आहे त्याला कोणी विचारत नाही. पोपटासारखं बोलत असेल ना, आपलं आहे ते आहे, जगी सागे ब्रह्मज्ञान, आपण स्वतः कोरडे पाषाण. नाही, 2 तास दारू या विषयावर व्याख्यान केलं त्याने, ग्रामस्थ खुश झाले. असा तरी वक्ता पाहिजे, बरं का. दारू किती वाईट आहे, दारूने काय हानी होते, माणसाचं शरीर खराब होतंय, माणसाचं आयुष्य बर्बाद होतंय, माणसाचा संसार बर्बाद होतो. 2 तास बाबा सांगितलं, एवढं चांगलं सांगितलं ना. प्रत्येक बाईच्या मनामध्ये एक विचार आला, बये 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 नवरा असावा तर. प्रत्येक बाप्या, प्रत्येक पुरुष बोलायला लागला, माणसाचं जगणं वागणं असावं तर. समजतंय? पण व्याख्यान संपल्यानंतर ज्या वेळेला माणसं त्याला भेटायला गेले त्यावेळेला लांबूनच वास यायला लागला. मग त्याला विचारलं, तुम्ही पण? बोलतो, पिल्याशिवाय बोलायला जमणे, त्याला काय करणार. समजतंय? आम्हाला ज्ञान आहे ना, पण ज्ञानाचा उपयोग आम्ही आमच्यासाठी किती करतो याला महत्व आहे. पाप आणि पुण्य याच्यावर चाललंय. तुम्ही पाप करावं की पुण्य करावं हे कशावर अवलंबून आहे? तुमची असणारी बुद्धी, तुमचे असणारे विचार, तुम्हाला असलेलं ज्ञान. तुम्हाला ज्ञान असलेल्याचा उपयोग जर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जर करत नसाल तर इतरांना काही उपयोग नाही त्याचा, इतरांना काही उपयोग नाही. एखादा व्यसन करणाऱ्या माणसाला कळत नाही का मी करतोय ते चुकीचं आहे. बाबा, एखाद्याने जर तंबाखूची पुडी घेतली ना तर ती फोडतो अशी का सडलेला जबडा बाजूला करतो ना, बाकीचा बाजूला करतो आणि मग ती पुडी ओढतो. म्हणजे त्याला माहितीये एवढा लोंबलेला जबडा सडलेला त्या पुडीवर दाखवलेला आहे. मग माझी दिशा कुठे चालू आहे बरं, माझा प्रवास कुठे चालू आहे बरं.
व्यसनाधीन होऊन एखाद्याचं उद्ध्वस्त झालेलं आहे, घर बर्बाद झालेलं आहे, मुलं बाळ रस्त्यावर आलेली जे कळत नाही का माणसाला, पण तरी सुद्धा तेच व्यसन, तीच कर्म त्याच पद्धतीने जर जगत वागत असेल तर आमच्या दिलेल्या बुद्धीचा वापर आम्ही काय करतो याचा विचार करायला नको का? आम्ही करायला नको? त्या 16 प्रकारची नगरे पार करत असताना तुमच्या बरोबर जर पापाचा गाठोडा असेल तर तुम्हाला कुठेही सहकार्य केलं जात नाही, पण पुण्याचा गाठोडा असेल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सहकार्य केलं जात आहे. आणि ऐका ना, पुढे गेल्यानंतर ज्या वेळेला एक मुलुकीचा प्रवास त्याचा पूर्ण होतो ना, पुण्यस्मरण दिनाच्या दिवशी, त्यावेळेला चित्रगुप्त आपली यादी काढतो आयुष्यभरामध्ये काय केलंय ते. बरं का? कोणालाही चुकत नाही, कोणालाही चुकत नाही. काही वेळेला बाबा माणसाला कळून पण ओळख नाही. ज्या वेळेला वडिलांना कळते की माझा मुलगा व्यसन करतो, त्यावेळेला ते वडील त्याच्या पाया पडून हात जोडून विनंती करतात, दादा सगळं कर पण तसं काही करू नको. आई त्याला कुशीत घेते, समजवण्याचा प्रयत्न करते. आई वडिलांनी समजत नाही म्हणून ते मामाला सांगतात. मामाचा दरार असतो ना, मामा दादा तू तरी सांग रे बाबा. त्याचं ऐकत नाही, काकाला सांगतात, मावशाला सांगतात, त्यांचं ऐकत नाही, मग शेवटी एखाद्या जवळच्या मित्राला सांगतात. त्या मित्राला सांगतात, दादा अरे तू तरी समजव रे, तुझं तरी ऐकेल. पण तो आतल्यात बोलतो, सवयच मी लावले, त्याला काय कर. समजतंय? असू द्या, बघा आता पुढची अवस्था काय आहे. त्याला कळत नाही का मी करतोय ते चांगलं आहे का वाईट आहे. सुरुवात करताना व्यसन म्हणून कोणीही करत नाही. सुरुवात करताना व्यसन म्हणून कोणीही करत नाही. ऐका ना, पण एकदा काही व्यसन करायला लागला ना, टाइमपास म्हणून करणारा माणूस त्याच्या वाचून टाइमपास होत नाही. त्याच्या वाचून टाइमपास होत नाही. बरं का? तुम्ही पाप गोळा करता की पुण्य गोळा करताय ना, याचा विचार करा. काय करतोय आम्ही? पुण्याचा गाठोडा जर असेल तर आम्हाला सहकार्य केलं जातंय, पापाचा गाठोडा जर असेल तर आम्हाला सहकार्य केलं जात नाही. काही गोष्टी आम्हाला दिसून पण आम्ही न दिसल्यासारख्या करतोय. रावण माहिती आहे ना आपल्याला, रावणाला ओळखतात ना सगळे. त्या रावणाला स्वतःची बायको सांगत होती, हात जोडून विनंती करत होती, श्रीराम प्रभूंना फक्त शरण जा, तुमचाही उद्धार होईल आणि माझाही उद्धार होईल. पण ऐकलं त्याने? नाही ऐकलं. चांगल्या गोष्टी असतील तर बायकोच्या पण ऐकायच्या असतात. पण रावण काय बोलतो, बायकोचा सगळाच ऐकायचा नसताय दादा, सगळाच नसतंय, पण चांगलं असतंय ते ऐकायचं असतंय. अरे जी बाई सर्वस्वाचा त्याग करते, आई वडिलांना सोडलं, घरदार सोडलं, आपल्या आवडी निवडी सोडल्या, जग सोडायला जी बाई आपल्यासाठी तयार असते, आणि संपूर्ण जग सोडून जी महिला, जी बाई, जी मुलगी पतिव्रता म्हणून त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी धान्याचं मापट ओलांडून लक्ष्मीच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येते ना, त्या घराला घरपण देण्याचं काम ती करते. त्या घरावर चांगल्या प्रकारचे संस्कार करण्याचं काम ती करते. नवे प्रत्येक महिला आपल्या घराचं रूपांतर मंदिरामध्ये कसं होईल यासाठी प्रयत्न करत असते ना. प्रत्येक महिला प्रयत्न करत असते. प्रत्येक महिलेला वाटतंय ना, माझा संसार चांगला व्हावा, माझी मुलं बलं चांगल्या प्रकारे शिकावीत, चांगल्या प्रकारे व्हावीत, चांगल्या प्रकारे घडावीत. प्रत्येक महिलेला वाटतंय. मग ती जर चांगला सल्ला देत असेल तर आपण ऐकलं पाहिजे ना, चांगलं सांगत असेल तर ऐकलं पाहिजे ना. पण रावण बोलतो नाही, जमणार नाही. भर सभेमध्ये एकदा रावणाच्या मुलाने सांगितलं, बाबा काहीतरी बोलत असेल, पप्पा डॅडी बाबा काहीतरी, नाही का, त्यावेळच्या भाषेमध्ये. एक वानर आला तर म्हणे अख्खी लंका जाळून गेला, त्याचा देव जळला तर काय अवस्था होईल. कशाला वाट पाहता यायची, जाऊन शरण जा, उद्धार होईल तुमचा पण आमचा पण. भर सभेमध्ये त्याच्या स्वतःच्या मुलाला स्वतःने ठार मारून टाकलं. का? माझ्या ताकदीवर, माझ्या बळावर संशय घेतो म्हणून. रावणाने संध्याकाळच्या वेळेला, ज्या वेळेला आम्ही रोड मोजत येत असतो ना, डावीकडे पडू का उजवीकडे पडू, त्या टायमाला आमची मुलं निरीक्षण करत असतात, काय अवस्थेत आले तर रे बाबा माझे. घरी आल्याबरोबर पाया पडतात, बाबा एवढं फक्त सोडा हो, एवढं फक्त सोडा, तुमच्याकडून आमची काही अपेक्षा नाही, काहीच मागणार नाही बाबा तुम्हाला आम्ही. बाबा आम्हाला पंचपक्वान्न नको बाबा, आम्हाला काही कुठल्या प्रकारचा सण साजरा करायचा असेल तर तेही करणार नाही बाबा, कधी नवीन कपडे मागणार नाही बाबा, जुने कपडे घालून राहू ना आम्ही, फक्त एवढं एक व्यसन सोडा हो बाबा, व्यसन सोडा. तरी जर आमच्यामध्ये परिवर्तन होत नसेल तर आम्ही कोणाचं ऐकतोय आणि काय करतोय हे कळलं पाहिजे. स्वतःच्या भावाने समजावलं, भावाला अकलून दिलं. बरं का? एवढंच नाही, माय माऊली तुम्हाला माहिती आहे का, असं म्हणतात रावणाने 33 कोटी देवांना बंदी टाकले होते, प्रत्येकाला काम लावून दिलं होतं. काम, प्रत्येकाला काम लावून दिलं.
त्याच्यामध्ये उल्लेख असा आहे की गणपतीला गाढवं बोलायचं काम लावून दिलं होतं. बाबा खरं आहे की खोट आहे? हा, गणपतीला गाढवं बोलायचं काम लावून दिलं तर रावणाने. त्याला माहित नाही आत्मलिंग त्यानेच घेतला ना, तुझा कार्यक्रम त्यानेच केला त्या. असं त्याचा ठीक आहे, ती गोष्ट खूप मोठी आहे. फक्त आपला विषय असा आहे की प्रत्येकाला काम लावून दिलं होतं. आणि तुम्ही सटवीला ओळखता का बरं? सटवी माहितीये तुम्हाला? ती सटवी त्या रावणाचे पाय दाबाचं काम